भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. मित्रांनो, स्वामींसाठी सर्वात आवडते काय असेल तर दान. स्वामींना दान केलेली व्यक्ती खूप प्रिय आहे. ते स्वामींच्या अगदी जवळ असतात. असे जे लोकांना दान करायची सवय असते ना, काहीही त्यांच्या परिस्थितीनुसार जे तुम्ही दान करताना ती लोक हमेशा स्वामींच्या संपर्कात असतात. स्वामी त्यांच्या जवळ असतात. तर मित्रांनो, आज तेच संदर्भात आपण सांगणार आहोत की तुम्ही अशा 5 जणांना तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. कोण आहेत तर ही 5 व्यक्ती, चला तर जाणून घेऊया. मित्रांनो, सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असं मानलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते ना, तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान उचित असल्याचे सांगितले जाते. दान हे मोठे पुण्य मानले जाते. असं मानलं जातं की दान केल्याने व्यक्तींचे अनेक पाप नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. मित्रांनो, धार्मिक स्थानांवर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहिती आहे. पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकाम्या हाताने परतणे हानिकारक ठरू शकतं. बरं, शास्त्रानुसार या 5 लोकांना रिकाम्या हाताने परत अजिबात पाठवू नका, तर नशीब दुर्दैवात नक्कीच बदलेल. घरात येणाऱ्या आनंदात काही दोष आहे का, हे आपण आज जाणून घेऊया. एक सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर. जर एखादा किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आले तर त्यांना रिकाम्या हाताने अजिबात पाठवायचे नाही. ही चूक तुम्ही करायची नाही. आयुष्यात ही चूक तुम्ही करू नका. असं म्हटलं जातं की नपुसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नपुंसक हे बुधग्रहाचे प्रतीक मानले जाते. एवढंच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे चुकूनही कधीही या लोकांचा अपमान करू नका. जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायचीच नसेल तर देऊ नका, पण त्यांचा गैरवापरही करू नका. आयुष्यात कधीच ही चूक करू नका. त्यांचा शाप घेऊ नका. एक धार्मिक मान्यता आहे की जर यांच्या हिरव्या रंगाची कोणती वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी तर येतेच, परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बुध हा भाग्याचा कारक मानला जातो, म्हणून ते दान केले पाहिजेत. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा. 2. दुसरी व्यक्ती आहे संत महात्मा ज्योतिष. शास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधीही तुमच्या दारी येतात, त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा, किंवा आधाराने खून म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांचा स्पर्श नक्की करा. त्यांचा आशीर्वाद घ्या. असं मानलं जातं की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने जर निघाले तर त्याच्या जीवनात दुःख आणि दारिद्र्य संकटाशिवाय काहीही येत नाही. त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. 3. तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती. मित्रांनो, खरंच एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला नक्की मदत केली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की लोकांचा शनी राहूचे प्रतीक मानले जाते. याचे दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळता येतो. कुंडलीत शनी दोष असेल तर तो जीवनात दुःख आणि संकटे येतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे. पण कधीकधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करतो, पण असं काही असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत असाल, ही चूक तुम्ही करू नका. याकडे लक्ष द्या. किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करा. त्यामुळे लक्षात ठेवा की असं कधीही करू नका, कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत पाठवताना रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत याची नक्की काळजी घ्या.
चौथी व्यक्ती आहे भिकारी. घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत अजिबात पाठवू नका. देव कोणत्या रूपात तुमच्या दारात येईल सांगता येणार नाही. रिकाम्या हाताने परत जाऊ नये याची काळजी घ्या. पैसे नसल्यास अन्न किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील तुम्ही दान केले तरी चालते. दारात किंवा कुणी जरी भीक मागण्यासाठी लोकांना आलेस तर त्यांना शिवीगाळ करत असल्यास अनेकदा दिसून येते. अरे पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या. त्यांना हाकलून देणं, फटकारणं अजिबात योग्य नाही. असं केल्याने आपली संचित पुण्यही नष्ट होतं असं मानलं जातं. त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. त्यांना तुच्छ लेखू नका, शिवीगाळ करू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करतात ते तुम्ही करू शकता. नसेल तर ईश्वराला क्षमा मागा. पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी. घरातील मुलगी सासरहून माहेरी आली तर तिचा अपमान न करता, तिला कधीच राग न करता जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा. तिला कधीही निराश करू नका. तिचं मन दुःखी होईल असं करू नका. त्यामुळे तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाईल. म्हणून घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका, तळतळाट घेऊ नका. यामुळे घरातील सुख समृद्धी कायमची निघून जाते. त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. तर अशा प्रकारे आपणही आपल्या परीने जमेल तशी मदत नक्की करा. तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.